उल्लेख केला की आयशा कप 2024 लवकरच तुमच्या भेटीला येतोय. याच महिन्याच्या एंडिंगला ती स्पर्धा सुरू होईल. तर थोडीशी आमच्याकडनं चुकीची माहिती गेली का ज्याप्रमाणे आता त्यांचा आपण बघितलं 12वा खेळ आमच्यापर्यंत माहिती देतोय की आयशा कप थोडासा पोस्टपोन झालेला आहे. कारण खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा त्याच दरम्यान आहेत. कारण कारण फक्त ग्रामीण फॉर्मॅट नाही तर ओपन सुद्धा पूल तुम्हाला बघायला मिळते. त्यामुळे आपण बघितलं की थोडीशी स्पर्धा पोस्टपोन केली हजरतभाई यांनी. ही माहिती मला मिळते त्यांच्याकडून. चला फिल्डिंग लावून घ्या. बॅट्समन ऑलरेडी ग्राउंडवर पोहोचलेत. गावदेवी धानीव जो स्पर्धेमध्ये आपण बघतोय की काजल 11 धानीव या नावाने खेळतो आहे. त्यामुळे फिल्डिंग लवकरात लवकर धानीव संघाने सेट करायची आहे. लक्षात ठेवा जेव्हा सामना सुरू होईल ही सूचना आम्ही दोन्ही संघाच्या संगणकाकडे पोहोचणार आहोत. दोन्ही कॅप्टनकडे पोहोचवणार आहोत. ही सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा टाइम मॅच केला जाईल आणि तुमच्याकडे आम्ही बफरची 2 मिनिटं पकडून एकूण 17 मिनिटं आम्ही देत आहोत 3 षटकांसाठी. तुम्हाला 3 षटकं 17 मिनिट्सच्या आधी कंप्लीट करायची नोंद घ्यायची दोन्ही कॅप्टनने. हॅलो 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 ज्ञानेश्वर येतोय आवाज. चला फिल्डिंग सेट करून घ्या. वेळ घेऊ नका अजिबात. सूचना अशी आली आहे की जसा सामना सुरू होईल टाइम मॅच केला जाईल आणि अजिबात इकडे तिकडे वेळ वाया घालवू नका. 17 मिनिट्स मगाशी मी जो उल्लेख केला की 3 षटकांसाठी 15 मिनिटं आणि बफरची 2 मिनिटं अशी पकडून आपण 17 मिनिटं दिली 3 षटकांसाठी. त्याच्या जर पलीकडे वेळ घेतला तर पेनल्टी स्वरूपात काय होणार आहे की सर्कलच्या आतमध्ये खेळाडू जो असणार आहे तो आतमध्ये येणार आहे. आतापर्यंत 15 टीम्सला 15 संघांना मात्र पेनल्टी लागली आहे. निर्णायक षटकामध्ये एक खेळाडू त्यांचा सर्कलच्या आतमध्ये आलेला आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. चला सामना सुरू करा. लेफ्ट हँडर पोहोचले स्ट्रायकिंग एंडला. प्रकाश तुंबडा आणि राहिल अन्सारी. आणि बॉलिंग मार्कवर अक्षय राजभर. अजय पाटील सिग्नल करता सामना इथे सुरू होतोय. पहिला चेंडू अक्षयचा. वेगवान चेंडू प्रचंड वेग. अचूक टप्प्यावर चेंडू आपण बघतोय की लेफ्ट आर्म समोर लेफ्ट आर्म आहे. लेफ्ट हँडर आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू आपण बघतोय तो टाइम मॅच केला आहे तो म्हणजेच आमच्या सागर पाटीलने. सांगतात मला सामना एक्झॅक्टली सुरू झाला तेव्हा टायमिंग झाला आहे तो म्हणजेच 8:37. पहिला चेंडू डॉट गेलाय तो अक्षयकडून. फुल लेंथ होता ऑन साइडला स्लॉग इट डीप मध्ये एक्झिक्यूट केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे पण काहीच करू शकत नाहीये. चेंडू सीमारेच्या बाहेर चौकार. मॅग्निफिसंट शॉट. स्लॉग इट केलाय. फुल टॉस भेटला बॅटवर. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू होता. हो मॅग्निफिसंट डिलिव्हरी. कमबॅक. क्विक रिप्लाय. ताबडतोब उत्तर दिले पुढच्या चेंडूवर. गुडलेनचा खूप चांगला चेंडू आपण बघतोय की वापरलाय ते गोलंदाज अक्षयने अक्षय राजभरने. सुपर बॉलिंग. बॅट्समनकडे फुटवर्कच नव्हतं या ठिकाणी. स्ट्राईक केला प्रकाश तुंबडा. बॉटम हँडचा वापर फ्लिक करायचा प्रयत्न होता पण क्षेत्ररक्षक नाहीये जवळपास. आपण बघतोय विकेट किपर स्वतः जातो चेंडूवर आणि राहिलला धाव घ्यायचीच नव्हती. सांगितलं नकार दिला ताबडतोब. सध्या व्यावसायिक क्रिकेटमध्ये भरपूर नाव चर्चेत आहे राहिल अन्सारी. गतवर्षी याच मैदानावर कुंतीबाई चषक स्पर्धेमध्ये एका षटकामध्ये 28 धावांची गरज असताना राहिलने तो सामना जिंकून दिला होता. साई स्पोर्ट्स खारबाग या संघाच्या विरुद्ध खेळत असताना. 94 कामन. स्लो रन चेंडू गती परिवर्तन. ऑन साइडला मिड विकेटला पूल केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एक धाव मिळते या चेंडूवर. ती फलंदाज प्रकाशला. गोलंदाज पुन्हा अक्षय. स्ट्रायकिंगला राहिल अन्सारी. स्लो रन चेंडू स्लॉग इट पेटन स्ट्रोक.
टिपिकल अन्सारी शॉट. राहीलचा हा ठोकलाय षटकार. राहील नाही आपल्या बॅटमधून सीमारेषे बाहेर षटकार. चला सामना सुरू करायचा आहे. तर एक खास सस्नेह निमंत्रण आहे. खास करून निमंत्रक आणि याच गावचे खूप चांगले समालोचक, चांगले गीतकार ज्ञानेश्वर हरिश्चंद्र चिकणे यांच्याकडून बाळामामा चषक 2024 वडनवगर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये उद्याच्या दिवसामध्ये आई देवी आणि आई सोनूआई यांच्या आरतीचं प्रकाशन इथे होणार आहे. आणि या सर्व आरती मात्र स्वतः ज्ञानेश्वर चिकणे यांनी मात्र स्वतः लिहिलेले आहेत. आणि त्याचं प्रकाशन सोहळा तुम्हाला उद्या दिवसात इथे बघायला मिळेल. आवर्जून इथं मात्र या उपस्थित राहा या स्पर्धेसाठी. आणि आवर्जून हा प्रकाशन सोहळा तुम्ही बघू शकता. आई देवी आणि सोनू आईच्या आरतीचं प्रकाशन सोहळा तुम्हाला या स्पर्धेत बघायला मिळणार आहे उद्या दिवसामध्ये. निमंत्रक आहेत स्वतः ज्ञानेश्वर हरिश्चंद्र चिकणे, मुक्काम पोस्ट वडनवगर, तालुका भिवंडी, ठाणे. आणि प्रकाशन व्यवस्था जय सोनूआई क्रीडा मंडळ वडनवगर आणि तथा राजेश धाकल्या पाटील यांच्या माध्यमातून येथे होणार आहे. त्यामुळे आवर्जून उपस्थित राहा या प्रकाशन सोहळ्यासाठी. थँक्यू ज्ञानेश्वर चिकणे. खूप चांगली माहिती त्यांनी त्यांच्या माध्यमातून मिळाली आहे. प्रतीक पाटील आउटसाइड एज होती. इथे खूप थिकिश एज असं मी म्हणेन. आवाज आला इथपर्यंत आपण बघतोय की त्या चेंडूचा बॅटला हलकीशी कड लागून चेंडू विकेट किपरकडे गेला होता. त्या ठिकाणी म्हणत होतं की कॅच ड्रॉप होते ती डावकरापर्यंत स्ट्रायकिंग एजला प्रकाश तुंबडाची. धावसंख्या 11. सुरुवात चांगली केली 94 कामन टीमने. नेक्स्ट मॅचसाठी जियान स्पोर्ट्स महापोली आणि ताडाळी या संघाने रेडी राहायचं आहे. पुढचा चेंडू प्रतीक पुलचा फटका मिड विकेटला एक्झिक्यूट केला, उडवलाय मिड विकेटला. शतशक जज करते चेंडूच्या खाली बरोबर. आणि पुढच्या चेंडूवर प्रतीकला मिळते ती पहिली विकेट. पहिला फलंदाज बाद होतोय तो प्रकाशच्या स्वरूपात. ऑफ ब्रेक चेंडू ऑन साईडला पूलचा फटका मिड विकेटला शतशक बरोबर चेंडूच्या खाली. आणि सुरेख झेल आपल्याला डीपमध्ये बघायला मिळतोय नीरज कोलवाकडून. नीरज कलवा. मॅच स्पीडअप करायची आहे. जो टाईम आम्हाला इथे मेन्शन केला आहे सागरने सांगितलं की 8:37ला चेंडू पहिला लँड झालाय. स्ट्रायकिंगला अजून एक डावखुरा फलंदाज अकबर शेख. ओ मॅग्निफिसंट डिलिव्हरी. पंचांकडे स्ट्रॉंगली अपील होत असताना आपण बघतोय पंचांना त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. काहीच इम्पॅक्ट नाही आहे. चेंडू अगं बघितलं की बॅटच्या जवळ निश्चित गेलाय पण बॅट हा जमिनीला ग्राउंडिंग झाली होती बॅट. हे आपण बघितलं ॲक्शन रिप्लेमध्ये. सुंदर टेलिकास्ट सुरू आहे बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. त्या ठिकाणी चेंडू आणि बॅटचं कनेक्शन काहीच नव्हतं. यस गुड डिसिजन फ्रॉम अंपायर बाळा भोईर. एक्सपिरियन्स अंपायर, एक्सपिरियन्स क्रिकेटर. बॅट आणि चेंडू आपण बघितलं तर खूप दूर होतं हा अंतर हे. पण बॅट ग्राउंड जी ती आपण बघितलं ती जमिनीवर. धावसंख्या 11. स्लो रन चेंडू गती परिवर्तन समोर एक्झिक्यूट केलाय. त्या ठिकाणी एक्झॅक्टली समोर खेळाडू उभा आहे आणि फसवलाय ट्रॅपमध्ये. ट्रॅप होतं त्या ठिकाणी अकबरसाठी आणि ट्रॅपमध्ये अडकवले त्या अकबरला. फलंदाज बाद होते दुसरा आपण बघतोय 94 कामण या संघाचा. थँक्यू. चला बॅट्समन लगेच पाठवा. हा टायमर फक्त फिल्डिंग टीमसाठी नाही आहे तर बॅटिंग टीमसाठी सुद्धा आहे. टाइमआउट दिला जाईल नाही तर तुम्हाला अंपायरच्या माध्यमातून. वेळेवर फलंदाज ताबडतोब ग्राउंडच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे डगआउटमधून. तर अकबर तंबूत परतला काही न करता, काही संघासाठी न करता. म्हणजेच काय तर शून्यावर बाद झालाय.
एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 11 होती आणि 11वरच आपण बघतो की दुसरा फलंदाज बाद होतोय. प्रत्येकाने या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आहे, कमबॅक केलं आहे. राहीला स्ट्राईकच मिळाले नाही. राईक आपण बघतो की नॉस्ट्राईकला उभा आहे 4 चेंडू मागचे. त्यासमोर आपण बघितलं की आघाडीचा फलंदाज प्रकाश तंबूत परतला, त्यानंतर आलेला अकबर सुद्धा तंबूत परतला. नवीन आलेला फलंदाज प्रवीण पाटील आपण बघतोय 4थ्या क्रमांकावर. खूप मोठी अपेक्षा आहेत. चला मॅच स्पीडअप करा, सामना सुरू करा. बॅटची तुम्ही स्टाईल बघताय किंवा बॅटचं कटिंग तुम्ही बघताय, ही खरं पद्धत सुरुवातीच्या काळामध्ये खांबारपाडा संघाच्या माध्यमातून जितू शेलारने आणली अशी बॅट. त्यानंतर साई शेलारने युटिलाइज केली. आपण सर्वप्रथम आपण जितू शेलारकडे ही बॅट बघितली होती, अशा प्रकारचं कटिंग असलेली. पुढचा चेंडू बॉटम हँड, खूप चांगला फटका. स्ट्राईक रोटेट होते ते राहीलकडे. इथे मिळते ती एक धाव या चेंडूवर. खातं उघडतो एका धावेने प्रवीण पाटील. हेच करायचं आहे तुम्हाला. प्रत्येक फलंदाज येतोय. आपण सध्याच्या क्रिकेटमध्ये आपण असं चित्र बघतो सागर की मोठे फटकेच मारू शकतो, मी षटकारच मारू शकतो, म्हणजे खाईन तर तुपाची नाही तर उपाशी, असंच बघायला मिळालं. पण इथे मात्र मी कौतुक करेन प्रवीणचं. त्याने स्ट्राईक रोटेट केलं, कारण राहीलकडे ती क्षमता आहे, ती ताकद आहे, ती कुवत आहे, ती क्षमता आहे की मोठे फटके मारून धावा जमा करण्याची. तो स्ट्राईक एंडला पोहोचलाय. धावसंख्या 12. आतापर्यंत या षटकात फक्त एकच धाव. गुड बॉलिंग फ्रॉम प्रतीक. खूप चांगलं कमबॅक प्रतीककडून. प्रतीक पाटील. हो वड शॉट, याचाच उल्लेख मगाशी केला. रबर स्टॅम्प शॉट, सीमारेषे बाहेर षटकार. याला म्हणतात कॉन्फिडन्स. जसा चेंडू लेगस्टिकवर टाकला त्याच्यावर उत्तर होतच. काय फटका सजवला. लॉंग लेगमधला चेंडूला खूप दूरवर, मला असं वाटतं हा चेंडू डायरेक्ट वडूनगर गावातच गेलाय. एवढा लांब मारला हा षटकार. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. ताकद प्रचंड आहे राहीलकडे. त्याचाच मगाशी मी उल्लेख केला की त्याला स्ट्राईक मिळालीच नाही 5 चेंडूपर्यंत. 6वा चेंडू तो स्ट्राईक एंडला आला आणि निश्चितच त्याने आपल्या बॅटमॅनला जे तो करू शकतो त्याने तेच करून दाखवलं. आतापर्यंत 2 चेंडू फक्त सामोरं गेलाय आणि 2 चेंडू त्याने षटकारच मारलाय. शेवटच्या चेंडूवर. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं की स्ट्राईक एंडला प्रकाश तुंबडा होता. त्याने 5च्या 5 चेंडू खेळला. त्याच्या बॅटमध्ये त्याने आपल्या वैयक्तिक केला, आपल्या बॅटमधून अंकित केलं, त्या एकूण 5 धावा. स्ट्राईक एंडला शेवट चेंडूवर षटकार मारला. सुद्धा आपण तेच बघितलं की या षटकात सुद्धा आपण तेच बघायला मिळालं की शेवट चेंडू स्ट्राईक मिळाली ती राहील अन्सारीला. षटकार ठोकला. धावसंख्या 18. 2 षटकाच्या अखेरीस. हो चांगला चेंडू. बॉटम हँडचा वापर करायचा होता, प्लेस करायचा होता. रनआउटची संधी होती, पण ज्या ठिकाणावरून बघितलं की विकेट किपरने जो थ्रो केला, आशिफ आहे तिथे, आणि त्या ठिकाणी बघतो फक्त त्याला एकच चेंडू दिसत होता. बॉलिंग मार्कवर बघतो की जय विश्वकर्मा, मोस्ट एक्सपिरियन्स क्रिकेटर इन द ग्राउंड, इवन टीम ऑल्सो. त्यामुळे हे कॉन्टेस्ट बघायला मजा येईल. जय विश्वकर्मा एक अनुभवी खेळाडू, त्यासमोर राहील अन्सारी. बघायचं आतापर्यंत 2 चेंडू 2 षटकारच मारलेत त्याने. हो ब्युटिफुल डिलिव्हरी. याला म्हणतात अनुभव, एक्सपिरियन्स. फुलरने चेंडू टाकला. चेंडू थोडासा डायव्हर्ट होतोय. अजूनही चेंडू शोधतायत, पण 2 धावा मिळतील या चेंडूवर राहीलला. फुलर लेंथ बघू शकता. ॲक्शन रिप्ले. स्लोअर 1 फुलर लेंथ होता हा चेंडू. आउटसाईड ऑफ स्टंप. ग्राउंड स्ट्रोक ऑफर केला तो फलंदाज राहीलने. धावसंख्या 2ने धावसंख्या पुढे सरकली. धावफलक काढून बघतोय की लास्ट मोमेंटला बाउंड्री यांच्या अगदी जवळ चेंडू अडवलाय. ओ फ्लिकचा फटका, पॅटर्न स्ट्रोक. अजून एक मोठा फटका. डायरेक्ट आपण बघतोय ती आपण चेंडू जातो तो खेळाडू कक्षा नाही, त्या ठिकाणी आपण बघतोय की प्रेक्षक कक्षामध्ये सीमारेषेच्या बाहेर षटकार. तिसरा षटकार आपण बघतोय राहीलच्या बॅटमधून. प्रेक्षक ज्या ठिकाणी बघतो त्या ठिकाणी प्रेक्षक भरपूर आहेत. त्या ठिकाणी चेंडू गेला निघून. सीमारेषेच्या बाहेर षटकारच बघायला मिळतोय. धावसंख्या 27. जय विश्वकर्मा. बघायचं धावसंख्येला कशा प्रकारे तो कंट्रोल करेल. राहील समोर आहे. लीडिंग एज आहे. चेंडू हवेमध्ये, पण क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाही आहे. जोपर्यंत ते चेंडू कव्हर होईल गलीमध्ये तोपर्यंत मिळते ती या चेंडूवर एकच धाव. 94 कावण. सध्या चांगल्या स्थितीमध्ये आपण बघतोय संघ. 28 धावा धावफल करे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे
आणि ज्यावरून टाईम मेन्शन केले सागरने धावसंख्या आपण बघतो की धावफरक 28 आणि 8:37 पहिला चेंडू पडला आहे. याची नोंद पुन्हा एकदा दोन्ही संघांनी घ्यायची आहे. चांगला चेंडू लेनचा खूप चांगला वापर केला जय विश्वकर्माने. भरपूर सारे प्रेक्षक कक्ष तुम्हाला बघायला मिळतात या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सर्व एंडला. हो चांगला चेंडू, अजून एक चांगला डिलिव्हरी, कॉट बिहाइंड, फलंदाज बाद होणार. पंचांकडे अजिबात न बघता सांगितलं की मात्र मी बाद आहे आणि तंबूत परततोय. आपण बघतो की मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तो म्हणजे प्रवीण पाटील. चला, जीएन स्पोर्ट्स महापोलीस संघाने रिपोर्ट केलेला आहे. ताडाली संघाने रिपोर्ट करायचं आहे. ताडाली लवकर लवकर या. आणि बघा किती चांगली जमेची बाजू. काजल 11 धानिव संघाने अवघ्या 13 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण केलेत. गुड जॉब, थँक्यू. आभार निश्चित व्यक्त करू आयोजकांचा थोडासा वेळ वाचवला, कारण बघितलं की आजच्या दिवसामध्ये आजच्या नाईटची स्पर्धा थोडीशी उशिराने सुरू झाली आहे, खास करून रेग्युलर फॉर्मॅट. 3 षटकांकडे 28 आहेत. 9.33ची गती प्रति षटकामागे ठेवली आहे आणि अजून आता एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. राहील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तो ग्राउंडवर आहे. 5 मिनिट तो 21वर खेळतोय. 3 षटकार ठोकलेत आपल्या बॅटमधून. बॅट्समन येतो तो आकाश कोला. चला, ताडाली टीमचे कॅप्टन या. ताडाली बॉलिंग मार्कवर आपण बघतोय गोलंदाज विजय जाधव आणि फलंदाज आला तो अक्षय, जो नॉस्ट्राईक एंडला उभा आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की निर्णायक षटकामध्ये स्ट्राईक एंडला राहील शेख उभा आहे, राहील अन्सारी उभा आहे. ही सगळ्यात जमेची बाजू आहे. विजय जाधव, विजय बॉलिंग मार्कवर. पहिल्या चेंडू आहे षटकातला. राऊंड विकेट खोदून काढलाय. हेलिकॉप्टर शॉट उडवायचा होता पण व्यवस्थित टायमिंगच झालं नाहीये. स्ट्राईक एंडला पुन्हा जर राहील येण्याचा प्रयत्न करतोय, तर स्ट्राईक त्याला हवी आहे. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार. बघायचं आहे नाही. सूचना अशी येते की भिवंडी ग्रामीण क्रिकेटचे रूल्स वेगळे आहेत. ते काय सांगत आहे की दोन्ही फलंदाज एकाच वेळी स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे. त्यामुळे ही रन काउंट केली जाणार नाही. फक्त एकच धाव मिळेल, ते म्हणजेच राहीलला. कारण जसं आपण बघितलं की चेंडू स्टंपपर्यंत पोहोचला, लगेचच आमच्या व्यासपीठावर आवाज आला की धाव तिथे कन्सिडर केली जाणार नाही. गुड डिसिजन. दोन्ही एंडने विकेटवर आपण बघतो फलंदाज जेव्हा क्रीजमध्ये असतात दोघांनाही क्रीज सोडायला लागतं एकाच वेळेला, तरच ती धाव कन्सिडर केली जाते. सो स्ट्राईक एंडला असेल तो नवीन फलंदाज आपण बघतो तो अक्षय. धावसंख्या 29, 29 धावा आणि त्यामध्ये आपण बघतो की वैयक्तिक 22 धावा राहीलच्याच आहेत 29 मधल्या. चला, सामना सुरू करा. विजय. फुलटॉस आहे. फायदा उचलू शकला नाही या फुलटॉसचा. बॅटची आतली कट घेऊन चेंडू पायाला जाऊन ब्रश झाला. तिथे मात्र एकदा तिथे कंप्लीट केली फलंदाजाने. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. येस, बॅटची कट नंतर थाई पडला, चेंडू ब्रश झाला आणि स्ट्राईक एंडला पुन्हा राहील. चला, ताडाळी संघ रिपोर्ट करा. ताडाली आले. येस, थँक्यू. फुलटॉस आहे. हा चेंडू एक्झॅक्टली काय होता? बीमर होता हा. पंच तेच सांगतायत. ओव्हर द वेस्ट नाही, ओव्हर द चेस्ट होता असं मी म्हणेन. बघू शकता डायरेक्ट चेस्टवर. हा परफेक्ट बीमर असं मी म्हणेन की जे बीमर चेंडू एखाद्या फलंदाजाला दुखापत पोचवू शकतात आणि तो चेंडू बघायला मिळाला. एक्झॅक्टली बीमर. नो बॉल. पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट फॉर राहील. धावसंख्येची एकूण अंकी झाली ती 31 धावा. षटक क्रमांक निर्णायक म्हणजेच विजेचं चौथं सुरू आहे. फ्री हिट बॉल. ओ, पेटन स्ट्रोक. पुन्हा चेंडू वडनोकर गावामध्ये निघून गेलाय. षटकार. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद पुन्हा श्रीगणेश साऊंड. फ्री हिटवर षटकार ठोकलाय. धावसंख्या 37. अजून एक षटकाने चेंडू शिल्लक आहे 3. खोल टप्प्याचा चेंडू होता. खोल टप्प्याचा खोदून काढला अक्षरशः चेंडू पण बघतोय. पुन्हा स्ट्राईकला हवा आहे. स्ट्राईकला यायचं आहे, बघायचं आहे.
चेंडूची फेक चांगल्या ठिकाणी झाली आहे. संधी रनआउटची होती. फलंदाज पोचलाय की नाही पंचांनी तेच सांगितलं आहे की ग्राउंडिंग केलं आहे बॅट्समनने, त्यामुळे फलंदाज सेफ आहे. 2 धावा कंप्लीट करेल तो फलंदाज. नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय, स्ट्रायकिंग एंडला राहील. पुन्हा 2 धावेची मदत. धावसंख्या 39 धावा धावफलकावर. राहीलने एकट्याने किल्ला लढवला ग्राउंडवर 94 कामन टीमच्या माध्यमातून. तो वैयक्तिक 30वर खेळतोय 9 चेंडूमध्ये. डेंजरस बॅटिंग. 4 षटकार आपण बघितले आणि 4ही षटकार बाउंड्री लाईनच्या आसपास, म्हणजे खूप दूरवर, खूप लांबच. ही ओळख आहे खेळाडूची. धावसंख्या 39. हा चेंडू तर भरपूर लांब, खूपच लांब. कॉमेंट्री बॉक्सच्या वरून, कॉमेंट्री बॉक्सला सलामी, सीमारेषेच्या बाहेर षटकार. गुड शॉटच्या चेंडूवर गुड शॉटच मारलाय. 5वा षटकार ठोकलाय राहीलने. व्हॉट अ बॅटिंग. डेंजरस बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम राहील अन्सारी. व्यावसायिक क्रिकेटमध्ये या खेळाडूला का खूप मोठ्या प्रमाणात संधी असते, इव्हन का मोठ्या प्रमाणात त्याला बोलवलं जातं, याचं उत्तर आपल्या ग्रामीण टीमच्या माध्यमातून देत असताना 94 कामनकडून राहील अन्सारी. समोर आपण बघितलं तर काजल येऊन धानवी सुद्धा काही कमी नाही आहे, फाईट देतील. फुल टॉस. हवेमध्ये चेंडू मिड ऑफला क्षेत्ररक्षक काय तिथे झेल टिपला आहे. फलंदाज बघायचा आहे बाद होतोय की नाही. चेंडूची फेक रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. नो बॉल. ओव्हर द वेस्ट चेंडू होता, नो बॉल होता. दुसरा बिमर टाकलाय गोलंदाज विजय जाधवने आणि त्याच्यावर आपण बघतोय की एकदा धावणे ते पूर्ण केली आहे ती राहीलने. दोन बिमर टाकल्यामुळे आपण बघतो की विजय जाधव आता पुन्हा ही षटक कंटिन्यू करू शकणार नाही. बघा लगेच अजय पाटील यांनी सिग्नल केला नो बॉल. ओव्हर द वेस्ट होता हा सुद्धा चेंडू आणि फलंदाज बाद झाला तो रनआउटच्या स्वरूपामध्ये. नॉन स्ट्रायकिंग एंडला, स्ट्राईक एंडला राहील असेल. पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट आणि पुढचा षटक टाकण्यासाठी किंवा षटक कंप्लीट करण्यासाठी आय थिंक एक चेंडू टाकण्यासाठी आता नवीन गोलंदाज येईल. गोलंदाजी मार्कवर, बॉलिंग मार्कवर नीरज. धावसंख्या 47. फ्री हिट बॉल फॉर राहील अन्सारी. राहील खेळतो वैयक्तिक 11 चेंडू 37वर. चला नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा कंप्लीट होईल. दोन्ही कॅप्टन रेडी आहेत आणि कॉमेंटर बसून आमच्यासोबत असतील ते नितीन काळन. षटक समाप्त होते. डॉट बॉल गेल्या शेवटचा चेंडू. चांगला चेंडू हाताला येतो गोलंदाज नीरजने आणि आपण बघतो की या निर्णायक चेंडू डॉट गेल्यानंतर धावसंख्या 47 धावा धावफलकावर आहेत. 4 गडी बाद म्हणजेच काय तर 48 धावसंख्येचं लक्ष्य इथे असेल ते काजल 11 धानीव या संघासमोर. वळी आपण लगेच टॉस बॉक्समध्ये जिथे मात्र पाहुण्याच्या शुभ असे टॉस केला जाईल. ऐकूया आपण आवाज नितीन काळनचा. महेश काबोकर साहेबांना हॅलो. तर महेश काबोकर साहेबांना विनंती देतो की आपण या आपल्या शुभ असे टॉस होईल. आजच्या रात्रीतली रेग्युलरची दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला तडाली संघ, दुसऱ्या बाजूला महापोली संघ तुम्हाला पाहायला मिळते. तुम्हाला बाळा मामा किंवा जय सोनूआई कॉल करायचे. 4 ओव्हरची मॅच असेल. कंपल्सरी चेसिंग. चार षटकाची मॅच असेल. जय सोनूआई कॉल केला आणि बाळा मामा नक्कीच कॉल आलाय. त्यामुळे महापोली संघाने टॉस जिंकलाय. 4 ओव्हरची मॅच यानंतर पाहायला मिळेल. दुसरी मॅच असेल आजच्या रात्रीतली आपण पाहतो रेग्युलरची. टॉस जिंकलाय सर्वप्रथम काय निर्णय असेल? बॅटिंग. 4 षटकाची मॅच आहे. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बरेचसे कॅप्टन टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करतात, मात्र तुम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, याच्या मागचं कारण काय? हमारी बॉलिंग अच्छी है. नक्कीच शुभेच्छा असतील. तळाडी संघाचे कॅप्टन आमच्या सोबत आहे. टॉस तुम्ही गमावले तर आता फिल्डिंग करायची आहे मॅचमध्ये. जर तुम्ही टॉस जिंकला असता तुमचा निर्णय काय असला असता? आम्हाला बॅटिंग घ्यायची होती. आता फिल्डिंग करायची. 4 ओव्हरची मॅच आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल महापोली टीमला? 40 धावाच्या आत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. बऱ्याचशा स्पर्धा तू खेळतो, मात्र जय सोनूआई वडूनगर संघ आयोजित बालेमामा मात्र चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतात. एकंदरीत तू आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन दरवर्षीप्रमाणे चांगलंच असते, पण यावर्षी आमची एंट्री नव्हती तरी आम्हाला चान्स दिला त्यावेळीनंतर. तर धन्यवाद देतो आम्ही त्यांना. नक्कीच शुभेच्छा असतील. टॉस इथे जिंकलाय तो महापोली टीमने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. 4 षटकांची मॅच असेल. यापुढची ओळी आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये.
थँक्यू सो मच नितीन काळन. दुसऱ्या सत्रामध्ये आता मात्र काजल 11 गावदेवी धानिव संघाला गरज आहे ती सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजेच 48 झालेले आहेत. 49 धावांची गरज आहे याची सूचना येते. 49 धावा करायच्या आहेत. 94 कॉमन टीमने मात्र खूप चांगली बॅटिंग केली. राहुल अन्सारीचं खरंच कौतुक करूया. जे मात्र अप्रतिम खेळी करताना आपल्या बॅटमधनं षटकारांचा अक्षरशः पाऊस पडला. जवळजवळ 5 षटकार ठोकले आपल्या बॅटमधून आणि एक चांगलं लक्ष टार्गेट सेट केलं आहे. 48 धावा कुठल्या पहिल्या सत्रामध्ये 49 लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. सामना सुरू करत आहोत. दुसऱ्या सत्रामध्ये 49 धावसंख्येचा पाठलाग इथे मात्र बघायचं आहे. काजल धानिव या संघाने ना करायचं कशा ते करणार की या 49 धावा पुरेशा आहेत त्या डिफेंड करण्यासाठी. ते 94 कॉमन संघाला याचा धावतं वर्णन कॉमेंट्रीपासून घेऊन येतील. ऐकूया आवाज पुन्हा एकदा नितीन काळांचा. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद परब सरांचा आवाज तुम्ही ऐकला पहिल्या सत्रामध्ये. 48 रन्स प्रथम बॅटिंग करताना 94 कॉमन टीमने बनवण्यात आणि आता काजल 11 धानिव टीमला या मॅचमध्ये 4 षटकांमध्ये 49 धावा चेस करायच्या. पुढच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर जियान स्पोर्ट वाफोली टीमने टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. इजाज शेख यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला ताडाली संघ. ताडालीच्या कॅप्टनने उल्लेख केला मी टॉस जिंकला असं मी बॅटिंगच घेतली असेल. 4 ओव्हरची मॅच आहे. इजाज शेख फॅन टीम महाबोली टीमने टॉस जिंकलाय. पुढच्या मॅचमध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 17 मिनिटांचा अवधी असेल तुमच्याकडे लक्षात घ्या. 2 मिनिटं बफर टाइम असेल तुमच्याकडे लक्षात घ्या. अन्यथा एक अतिरिक्त खेळाडू तुमचा 38 सर्कलमधील फिल्डिंग करणारी टीम आता 94 कॉमन टीम ज्या टीमने 48 रन्स केल्या. चांगली बॅटिंग केली. आसिफ आणि मंगेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आसिफ स्ट्राईक एंडला 9 सेकंडला मंगेश आणि पहिलं षटक घेऊन येतात ते गोलंदाज सिराज शेख. सामन्याला सुरुवात होते. टाइम सुद्धा आम्ही मॅच करणार आहोत लक्षात घ्या. आज कोणत्याही प्रकारे 9:02 झालेत लक्षात घ्या. वेळेच्या बाबतीत थोडंसं कॉपरेट करायचं. पहिलीच मॅच आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय पॉइंटला. क्षेत्ररक्षक झेलची शक्यता आणि फलंदाज आसिफ शून्यावरती बाद होतोय. सिराजच्या खात्यामध्ये पहिली विकेट. फलंदाज बाद. नक्कीच माननीय श्री सुरेश बाळामामा म्हात्रे चषक टॉपलाच असतो नेहमी. 2024 भव्य आयोजन जय सोनवाई वडूनगर आयोजित. माननीय श्री माजी सरपंच वडूनगरचे राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि संपूर्ण जय सोनवाई क्रिकेट संघ वडूनगर सातत्याने मी मगाशी उल्लेख केला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या संघाची चर्चा. आणि काल या स्पर्धेमध्ये त्यांनी 3 सामनेही जिंकलेले आहेत. इथे पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळाली फलंदाज सिराज शेखला आणि आता जय विश्वकर्मा आलेत बॅटिंग करण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती. सुरुवात थोडीशी खराब झाली. काजल 11 धानिव टीमचे 49 रन्स त्यांना चेस करायचे आहेत. विश्वनाथ जाधव प्रशासक आज संघामध्ये नाही आहेत. ग्रामीण धमाका बिग बॅशमध्ये खेळत आहेत. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी करताय सिराज शेखला तुम्ही पाहतायत. अजय पाटील सरांना तुम्ही पाहतायत मेन पंचाच्या भूमिकेत. खूप चांगली भूमिका या स्पर्धेत पंचांची राहिलेली आहे. सिराज फटका चांगला आहे. चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. नक्कीच जय विश्वकर्माच्या बॅटमधून षटकार आलाय.
षटकारांची नितांत गरज आहे. 49 धावा तुम्हाला 4 षटकात चेस करायचे आहेत. राहिल अन्सारीने खूप चांगली बॅटिंग केली पहिल्या इनिंगमध्ये. 5 षटकार त्याच्या बॅटमधून तुम्ही पाहिले. हा चांगला चेंडू होता. हाही चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने घेत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एकदा वेगाने पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न चालवला आहे. थ्रो फेकी थोडीशी खराब आहे डीप मधनं. ऐवा कॅशसाठी आपण पाहिलं तर केवळ प्रमोद म्हात्रे यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. ऐवा कॅशसाठी नाईट स्पर्धा आणल्यानंतर प्रेक्षकांनी भरभरून बक्षीस पारितोषिकं दिली जातात. पहिल्या चेंडूत विकेट मिळाली ती सिराज शेखला. मात्र त्यानंतर एक षटकार एक दुहेरी धावा 8 धावा आल्यात. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे काजल 11 धान्यू टीमला या मॅच मध्ये. हा वेगवान चेंडू होता. उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. इथे मात्र थोडंसं शांत ठेवलंय जय विश्वकर्माला. 9 सेकंडला मंगेश अजूनही मंगेशकडे स्ट्राईक आली नाहीये. असे 0-वरती बाद झाले या मॅच मध्ये. 4 षटकांची मॅच आहे. 9:02 मिनिटाने पहिला चेंडू पडलाय लक्षात घ्यायचे. 94 कॉमन टीम. चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. पंचांनी थोडंसं पाहिलं चेक केलं आणि वाईट घोषित केलंय. अजय पाटील सरांचा इशारा येतोय. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. राईट मोर द विकेट. नक्कीच योग्य डिसिजन आहे अजय पाटील सरांचा. ऑप्शनच्या बाहेर होता. हाही चेंडू वाईड आहे. सर 2 बॉल वाईड आले. तिथे मात्र गोलंदाज सिराजचे भरपूर बाहेर आहे ऑप्शनच्या. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 पाहायला मिळते. एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. या वाहिनीचे फाउंडर पण किरण थळे यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. 49 धावांचा पाठलाग करायचे. 10 धावा दाबलकावती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. कुटप्याचा बॉल होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट एकदा पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चेंडू पाहता पाहता सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. चौदा धावा दाबलकावती लागल्यात. सुरुवात चांगली गेली आहे ती काजल 11 धान्यू टीमने. 49 रन्स. पहिल्या चेंडू ती विकेट गेली होती धान्यू टीमची. 49चं टार्गेट आपण पाहिलं तर या अजूनही विचार केला तर 18 चेंडूमध्ये 35 करायचे. 9:02 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय लक्षात घ्या. 94 कॉमन टीम. फिल्डिंग लगेच लावायची आहे. अन्यथा चौथ्या षटकात एक अतिरिक्त खेळाडू तुमचा 38 सर्कलमध्ये येईल हे लक्षात घ्या. नियम सर्वांसाठी समान आहेत. 18 चेंडू 35 धावा तुम्ही पाहत आहेत. चौदा धावा दाबलकावती. 5 चेंडूमध्ये जय विश्वकर्माने 12 धावा केल्यात. मंगेशला अजूनही खातं उघडायचं या मॅच मध्ये. कमबॅक करावा लागेल इथे 94 कॉमन टीमला. दोन्ही टीम्स बऱ्याच वेळा एकमेकांच्या विरोधात खेळले. त्यामुळे दोन्ही संघांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. जय सोनवाई वडूनवकर संघ आपण पाहिला तर नक्कीच त्यांचे खंदे समर्थक आपण पाहतोय. प्रभाकर पाटील सातत्याने चर्चा करतायत आणि भरपूर सपोर्ट करतात ते टीमला. ज्यावेळी रेग्युलर संघ नक्कीच बॅकबोन आहेत. भरपूर सपोर्ट आहेत. कर्जत येथे सुद्धा आता एक स्पर्धा आली. ती स्पर्धा वडूनवकर संघाने जिंकलेली आहे. ₹200 कॅश प्राइज आहे ऐवा कॅशसाठी. इथे फटका चांगला आहे. चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सुंदर फटका तुम्हाला पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. मंगेशने षटकाराने खातं उघडले. धावा झाल्यात 20. धावांचा पाठलाग करत असताना काजल 11 धान्यू टीमला तुम्ही पाहतात 49 धावांचा पाठलाग त्यांना करायचंय. काय फटका होता. काय टायमिंग होतं. चेंडू भरपूर उंच गेला आणि तितकाच लांब लचक षटकार तुम्हाला पाहायला मिळालाय. 29 रन्स अजूनही करायचे. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 चेंडू 29 धावा. सतरा चेंडू 29 धावा या मॅच मध्ये करायचे. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. पंचाने वाईट घोषित केलाय. 1 रन्स मिळाले. ऑप्शनच्या बाहेर आहे. योग्य डिसिजन पंचांचा तुम्हाला पाहायला मिळते. 17-28 इक्वेशन या मॅच मध्ये. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक वेगाने धावताय. झेल ड्रॉप. अशा कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण असतं. 2 रन्स इथे मिळाले. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. ती सागर मला सांगत असताना 23 वरती. 23 धावा दाखल करते. 49 धावांचा पाठलाग करत असताना
काजल 11 धानीव टीमला तुम्ही पाहतायत पहिल्या सत्रामध्ये 94 कॉमन टीमने 48 केलेत. कंपल्सरी चेसिंग आहे. प्रेक्षकांनी सुद्धा आईबा कॅच पकडली त्यासाठी 200 रुपये सुद्धा आपण पाहतोय. केवळ प्रमोद म्हात्रे यांच्याकडे कॅश प्राईज आहे आणि त्या प्रेक्षकाला आपण देतोय प्रभाकर पाटील यांच्या शुभ हस्ते कॅश प्राईज देत असताना इथे फटका चांगला आहे. धाबाई 4 मिळतील. पंचांचा इशारा येतोय. चौकार. नरेंद्रने आईवा कॅच पकडले. अभिनंदन नरेंद्र. पहिल्या चेंडूवरती विकेट सिराज शेखने घेतली मात्र त्यानंतर धावा प्रशस्त भरपूर वेगाने आलेत. 27 धावा दाबालमध्ये लागल्यात. एक विकेट तुम्ही पाहतायत गमावले. कंपल्सरी चेसिंग आहे. 22 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे. मॅच थोडीशी खुली झाली आहे ती काजल 11 धानी टीमसाठी. आज विश्वनाथ जाधव संघामध्ये नाही आहेत तरी चांगला खेळ त्यांच्या टीमने आतापर्यंत केलाय. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. हातावरती नियंत्रण नाहीये. गोलंदाज प्रकाश थोडीशी खराब गोलंदाजी करतोय प्रकाश या मॅच मध्ये. धावसंख्या 28. 21 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. इथेही फटका चांगला आहे मात्र टायमिंग झाले का. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. चांगला झेल तिथे टिपलाय. फलंदाज बाद होईल. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना फलंदाज मंगेश बॅक टू द पॅवेलियन. चांगला झेल तिथे टिपलाय डीप मध्ये. जय तिथे होते. जय म्हात्रेने एक चांगला झेल टिपलाय. 28 वरती दुसरा धक्का लागलाय. चला बॅट्समन लगेच पाडवायचे लक्षात घ्या. काजल 11 धानीव फक्त फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी वेळ नाहीये. बॅटिंग करणाऱ्या टीमलाही त्याच सूचना आहेत. चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडा नगरी वडूनवगर धर्मवीर आनंदी साहेब यांच्या स्मरणार्थ जय सोनवाई वडूनवगर क्रिकेट संघ आयोजित माननीय श्री सुरेश बाळामामा म्हात्रे चषक 2024 8 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी या स्पर्धेचा कालावधी तुम्ही पाहतायत. 28 वरती 2 विकेट गेलेत. स्क्रीनवर बघू शकाल हे आपलं कॉमेंट्री बॉक्स. आमचे स्कोरर सागर पडलेला तुम्ही बघू शकाल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हकीम आलेत बॅटिंग करण्यासाठी. 4थ्या क्रमांकावरती हकीम आलेत कारण कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. पुढच्या दोन्ही टीम्सने रेडी राहायचे लक्षात घ्या. इजाज शेख फॅन टीम महापोली आणि ताडाली टीम. इथे फटका चांगला आहे. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होते ते बीट झाले. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते तुम्हाला. टीम काजल 11 धानीव टीमच्या माध्यमात 49 धावांचा पाठलाग ते करत असताना 32 धावा आतापर्यंत धावपळ कधी लागले आहेत. 13 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 17 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 13 चेंडू 17 धाबा या मॅच मध्ये बनवायचे आहेत टीम काजल 11 धानीव टीमला. हकीमच्या बॅट मधून चौकार आलाय पहिला. 9 सेकंडला जय विश्वकर्मा तेही चांगली बॅटिंग करतायत. नो बॉल इथे पंचांनी घोषित केलाय. स्लो रन चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता. ऍक्शन रिप्ले महत्वाचं असेल. बघूया आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. इथे मात्र नो बॉल आहे. 1+1 2 धावा इथे मिळाले. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 15 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. येणारा चेंडू आता फ्रीटचा असेल. प्रत्येक नो बॉल हा फ्रीट असेल लक्षात घ्या. या स्पर्धेचा नियम आहे. 13 चेंडू 15 धावा या मॅच मध्ये करायचे. स्ट्राईक एंड नक्कीच मेजवानी असेल जय विश्वकर्मासाठी. आणि फ्रीटचा बॉल आहे. इथे फलंदाज फक्त रनआउट होऊ शकतो. 13 चेंडू 15 धावांची गरज आहे. तेरा चेंडू 15 धावांची गरज. फिल्डिंग मध्ये थोडस बदल करत असताना गोलंदाज प्रकाशला तुम्ही बघत. प्रकाशचे षटक थोडंसं मागणं आपल्याला पाहायला मिळतं या मॅच मध्ये. प्रकाश फ्रीटचा बॉल होता. व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. डीप कव्हर मधून एक क्षेत्ररक्षक वेगाने आले. एकदा पूर्ण आले. दुसरीचा प्रयत्न चालवला आहे. 2 धावा इथे पूर्ण झाल्या आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. काजल 11 धानीव टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 18.00 च्या सरासरीने 36 धावा धावपल कधी लागल्या. चेंडू शिल्लक आहे आता 12 धावा करायच्या. 12 चेंडू 13 धावांची गरज. 12 चेंडू 13 धावा.
12 चेंडू 13 धावांची गरज आहे. पुढचे दोन्ही टीम सज्ज राहायचे. इजाज शेख फॅन टीम महापोली आणि दुसऱ्या बाजूला ताडाली. महापोली टीमने आपण पाहिले जियान 11 महापोली टीमने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. इजाज शेख यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करणारा तुम्हाला संघ दिसेल तो ताडाली संघ. 12 चेंडू 13 धावांची गरज आहे. तिसरं षटक जर 94 कॉमन टीमला कमबॅक करायचं असेल तर या षटकात 3 ते 4 धावा खर्च कराव्या लागतील. अजय पाटील सरांना तुम्ही पाहतात पंचांच्या भूमिकेत काहीतरी चर्चा करत असताना फलंदाज. चला थोडंसं स्पीडअप करा. बॅटिंग करणारी टीम काजल 11 धानीव घाई करायची थोडीशी. कारण आपण नाईट स्पर्धा खेळतात याचंही भान ठेवणं गरजेचं आहे प्रत्येक खेळाडूला. 10 संघ इन ॲक्शन मध्ये. हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर होता. पंचांचा वाईटचा इशू येतो. अजय पाटील सरांचा चांगली भूमिका त्यांची या स्पर्धेमध्ये राहिलेली आहे. आयोजकाच्या भूमिकेत सुद्धा ते पंचांच्या भूमिकेत हा चेंडू बघा ऑफस्टमच्या भरपूर बाहेर आहे. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट कौतुक करेल आमच्या संपूर्ण कॅमेरामॅनचं. 12 चेंडू 12 धावा आता या मॅचमध्ये करायचे आहेत. अतुल ठाकरे आले तिसरं षटक घेऊन. पुढला गेले जागा बनवली. पॉईंटच्या वरून खेळत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने धावत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद. चौकाराने समीकरण बदलले. 11 चेंडू 8 धावा आता या मॅच मध्ये करायचे. श्री गणेश साऊंड डेकोरेशनच्या माध्यमातून खूप चांगलं संगीत प्रेक्षकांना ऐकायला मिळते. खेळाडूंना ऐकायला मिळते. खूप चांगली सेटिंग त्यांच्या माध्यमातून डीजेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा बॅकवर्डला गेले. पॉईंटच्या दिशेने खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार. धन्यवाद. चला पुढच्या दोन्ही टीम्स ताडाली आणि जियान स्पोर्ट महापोली आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. तुम्हाला लक्षात घ्या महापोली संघ नक्कीच खेळाडू कसे जी ताडाली संघ आपण लगेच फिल्डिंग लावायची जशी मॅच संपेल. जियान स्पोर्ट महापोलीने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ताडाली संघ थोडीशी घाई करा. आपली फिल्डिंग आहे लक्षात घ्या. आमच्या मुख्य व्यासपीठासमोरून तुम्हाला मैदानात जायचे. एक सिंगल मिळाली. 46 झाले. 3 रन्स अजून या मॅच मध्ये करायचे आहेत. असं वाटलं होतं ज्यावेळी 94 कॉमन टीमने 48 केल्या. फायटिंग स्कोर आहेत. मात्र पहिल्या चेंडूची विकेट सुद्धा मिळाली होती सिराज शेखला. त्यानंतर सिराजने 14 रन्स खर्च केले या मॅच मध्ये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क इथे झाला नाहीये. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. कमबॅक करण्याचा प्रयत्न करत असताना गोलंदाज अतुल ठाकरेला तुम्ही पाहतायत. तीन धावांची अजूनही गरज आहे. इथे फटका चांगला कार्पेटची साईने लॉंग ऑफच्या दिशेने घेत आहे. क्षेत्रक्षे डीप मध्ये तिथे एक सिंगल मिळाली. एकने धावसंख्या पुढे सरकली. ती 47. 2 धावांची गरज आहे. जशी मॅच संपेल ताडाली संघ आपण लगेच फिल्डिंग लावायची. या सूचना मी तुला अगोदरच दिल्यात लक्षात घ्या. आणि 17 मिनिटं तुम्हाला पहिली 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. आणि ते कात्री खेळू तुमचा 38 सर्कलमध्ये येईल. फुलटॉस बॉल होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप कबरला इथे सिंगल मिळाली. सागर आम्हाला सांगत असताना स्कोर इज लेवल मात्र कंपल्सरी चेसिंग आहे. 6 चेंडूमध्ये 1 धावेची आता गरज आहे मॅच मध्ये. 49 धावांचा पाठलाग करायचा होता. अकिमने आतापर्यंत या मॅच मध्ये 14 रन्स केले. जयला तुम्ही पाहतायत. जय विश्वकर्माने 15 धावा या मॅच मध्ये बनवल्या. चांगली बॅटिंग ते करतायत. चला फिल्डिंग लगेच लावा. 94 कॉमन टीम. 6 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. थोडीशी घाई करा प्लीज. नाईट स्पर्धा म्हटल्यानंतर प्रत्येक टीम्सने आयोजकांना सहकार्य करणं गरजेचं आहे. जशी मॅच संपेल लगेच ताडाली टीम ज्या प्रकारे ताडाली टीमच्या कॅप्टनने कौतुक सुद्धा केलं आयोजकांचं की व्हाईट कार्ड एंट्री आम्हाला या स्पर्धेमध्ये मिळाली आहे. तिचं आम्ही नक्कीच सोनं करण्याचा प्रयत्न करू. खूप चांगली स्पर्धा आहे.
कार्पेटच्या सायने खेळत आहेत. विजयाचा चौकार येईल का आणि नक्कीच सामना इथे जिंकलाय तो काजल 11 धानीव टीमने. अभिनंदन, हार्ड लक. 94 कॉमन टीम तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी नक्कीच शुभेच्छा असतील. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही लगेचच घोषित करणार आहोत. तत्पूर्वी ताडेल टीमला विनंती असेल की आपण लगेचच फिल्डिंग लावायची. सेकंड तुम्हाला करायचे आणि ताडेल टीम लगेच फिल्डिंग लावा. 4 षटकांचीच मॅच असेल. दोन्ही टीमचे भाराव खेळून आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं बंधनकारक असेल, लक्षात घ्या. चला तडाली संघ फिल्डिंग लावायची आणि जियान स्पोर्ट इजाज शेख फॅन टीम महापोली संघ आपले बॅट्समन लगेच पाठवा मैदानात. जय विश्वकर्मा ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.